हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेतच असाल. तर आमचे नवनवीन रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी खूप दिवस झालं म्हणजे पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ नाही केला तुमच्यासमोर. तर आज मी तुमच्यासाठी म्हणजे मला ह्या दोन दिवसात मला भरपूर सारे पार्सल म्हणजे भरपूर सारे म्हणजे कपडे किंवा ज्वेलरी रिसीव झाली आणि मला फार आवडली. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मला काय काय रिसीव झाले. तर चला पाहूया. काय काय ओपन पण म्हणजे मी ओपन करून पाहिले, कारण की कसं असतं ओपन लगेच केलं तर आपल्याला कळतं की काही डिफेक्ट आलाय का प्रोडक्ट कसे आले, जे मागवलं तेच आलंय का. त्यासाठी मी तुम्हाला मागवले आणि हे जे काही आहे ऑर्डर केलेलं हे लवकरच तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती हे सगळं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज इथे लिंक विचारू नका. इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा आणि तिथे तुम्हाला हर एक प्रोडक्ट बद्दल तुम्हाला तिथे मिळेल आणि मी ज्या प्रोडक्टची लिंक खाली टाकते तुम्ही प्लीज तिथूनच ऑर्डर करा. अदर पेज कडून मागवू नका, कारण की मला त्यांची गॅरंटी नाही, पण जिथून मला आलंय तिथून खूप छान क्वालिटीचा आलंय म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि अजून एक माझा ब्लाउज आहे जो आरी वर्क करून मला फायनली शिवून मिळालाय. तो पण एका कस्टमरचा आहे, तर खूप छान झालाय. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूया. आधी पार्सल बघूया. तर मी एक ज्वेलरी तुम्हाला दाखवते जी मला काल मंगळसूत्र रिसीव झाला आणि खूप सुंदर आहे. म्हणजे क्वालिटीमध्ये छान आहे. ऍक्च्युली आज मला दुसऱ्या ज्वेलरीचं प्रमोशन होतं, नाही तर मी केलं असतं ह्याचंच नक्की, कारण की ह्याच्यावर मॅच पण झाली असती. जाऊ दे, मी नंतर करणारच आहे थोड्या दिवसात. खूप सुंदर आहे, मला फार आवडले हे मंगळसूत्र. तुम्ही मंगळसूत्र पाहू शकता किती छान आहे. क्वालिटी वाईज बेस्ट आहे आणि मला फार आवडले. ह्याचे जे खालचे जे आहेत ना डोरले ते खूप छान आहेत आणि ह्याचे जे कानातले आहेत ना ते सुद्धा असेच आहेत सेम. तर हे खूप आवडलं मला आणि हे असं मला रिसीव झालं. सेकंड जे प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला आता दाखवेल. जे मला आत्ता जस्ट रिसीव झालं ते मी माझ्यासाठी पर्सनली ऑर्डर केलं होतं. म्हणजे मला फार आवडलं होतं त्यामुळे मी ऑर्डर केलं होतं. हे मी मिशोवरून ऑर्डर केलंय, जे खूप जणांच्या गळ्यात तुम्ही पाहिलं पण असेल. मला हे फार आवडलं म्हणून मी सुंदर असं आणि एकदम सिंपल युनिक असं सिंपल आहे, कशावर पण वेअर करू शकतो, त्यामुळे मी हे ऑर्डर केले. हे असेल तर हे असं छोटंसं छान आहे आणि हे ह्याच्यावरचे असे कानातले आहेत. तर हे असे कानातले आणि हे असं गळ्यातले ह्याच्यावरचं. तर हे असं मला ज्वेलरी रिसीव झाली. आता मी तुम्हाला साडी दाखवणार आहे. एक खूप छान अशी साडी मला रिसीव झाली कालच. ती मी ओपन करून पाहिली. साहजिक असेल लेडीजला खूपच घाई असते आणि मी ओपन करून पाहिली आणि मी त्याची पिशवी पण फेकून दिली. तर ही अशी साडी आहे. तर खूप बेस्ट अशी म्हणजे मला खूप आवडली. ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे, सॉफ्ट आहे आणि खूप मस्त आहे. मला ब्लाऊज पण शिवून नाही भेटणार आहे अर्जंटमध्ये. नाहीतर मी संक्रांतीला घातली असती, पण मला अर्जंट ब्लाऊजच भेटणार नाही, त्यामुळे म्हणलं जाऊ दे नंतर घालता येईल. पण खूप छान आहे साडी, मला फार आवडली. ओपन करायची घडी मोडेल म्हणून इच्छा होत नाहीये, पण खूप छान आहे. फॅब्रिक तर खूप छान आहे, सॉफ्ट आहे. हा असा पदर आहे त्याचा. ह्यामध्ये कलर्स पण होते त्यांच्याकडे भरपूर. तर मी ज्या वेळेस प्रमोशन करेल त्यावेळेस तुम्ही पाहाचालच. पण फॅब्रिक मध्ये खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी मस्त आहे आणि सॉफ्ट आहे. तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. आता नेक्स्ट मला हे पब्लिक बास्ट आहे सगळ्यांसाठी. सगळं मोठं पार्सल आहे आणि मला हे पार्सल आहे ना खूप आवडले. म्हणजे खूप सारे लेडीजला खूप आवडेल ऍक्च्युली. त्यामुळे ह्याच्यामुळेच केलंय ब्लॉग. खरं तर ह्यामुळेच मी खरं तर केलंय म्हणजे पार्सल ओपनिंगचं. मला स्वतःला खूप आवडले. तर नक्कीच सगळ्या लेडीजला आवडेल. लेडीजला गाऊन घालायला तर आवडतोच ना. तर गाऊन मध्ये सुद्धा आपल्याला काय म्हणतात ना, आपल्या नवरा रोजच म्हणत असेल की काय गाऊन घालती, नुसतं काय गाऊन घालती.
मग ह्यामध्येच आपल्याला फॅन्सी असे गाऊन आहे जे तुम्ही नॉर्मल डेली जरी वेअर केले ना तरी पण वाटणार नाही की हे असे गाऊन आहेत किंवा काय. वन पीस वाटेल. वन पीस, हा वन पीसच पकडा, कारण की हा फुल लेंथचा गाऊन नाहीये, थोडासा वर आहे पायांपासून, म्हणजे वन पीस सारखा कॉटन फॅब्रिक मध्ये आणि बेस्ट आहे. तर मी हे घालून नाही दाखवणार तुम्हाला आता, पण इंस्टाग्रामवर तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. क्वालिटी वाईज पण भारी आहे. क्वालिटी वाईज बेस्ट आहे, कारण की क्वालिटीमध्ये हे कॉटनचे आहेत, म्हणजे आपल्याला काहीच म्हणजे नॉर्मल डेली वेअर केलं तरी पण छान आहे. तुम्ही हा बघू शकता, हा असा फ्रॉक सारखा आहे. खालना तुम्ही बघू शकता ह्याला असा घेर आहे, तिथून घेर पाहू शकता पायापासून. आणि ह्याची जी फ्रंट साइड आहे ती बघू शकता तुम्ही, इथे इलास्टिक आहे. हाताला पण तुम्ही बाही बघू शकता, ह्याला पण इलास्टिक आहे, म्हणजे घातल्यावर हे अतिशय सुंदर दिसणार आहे. मी अजून घालून नाही बघितलं, पण मी नक्कीच तुम्हाला घालून. आणि मेन गोष्ट ह्याला जेवढे सगळे गाऊन आहेत त्याला सगळ्याला अशी नॉड आहे, ह्याला सगळ्यांना नॉड आहे. मग तुम्ही असं कम्फर्टेबली रोज घातले तरी किंवा असं पण बाहेर चालले असेल तरी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की हे एकदम फॅन्सी दिसतं, खूप छान दिसतं आणि कॉटन आहे मेन गोष्ट. तर हे असे भरपूर साऱ्या व्हरायटीमध्ये मला हे ऑर्डर रिसीव झाली. ह्याला बघू शकता तुम्ही, इथं छोटी लेंथमध्ये झालर आहे, त्याला मोठी झालर होती, ह्याला एकदम छोटी अशी. आणि ह्याचा जो गळा आहे तो असा ह्या शेपमध्ये. ह्याची जी बाही आहे तुम्ही बघू शकता, ही पफमध्ये, थोडंसं पफ आहे ह्याला, आणि ही अशी बाही आहे. प्लस ह्याला अशी नॉड आहे, ह्याला पण नॉड आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये नॉड असल्यामुळे. हा पण बघू शकता तुम्ही, ह्याला पण छोटीशी झालर आहे. झालर याचा जो गळ्याचा शेप आहे तो किती युनिक, म्हणजे छान आहे, एकदम परफेक्ट दिसेल. ह्याची जी बाही आहे ती अशी झालर मध्ये आहे, झालर मध्ये पफ आहे, खूप छान दिसणार आहे. ह्याला पण मागे नॉड आहे, तर हा घातल्यावर तर खूपच छान दिसेल. हे सगळे जे आहेत ते कॉटन मध्ये आहेत. आणि ज्यांना कुणाला आवडतं, म्हणजे आवड असते, भरपूर मुली म्हणा, काही कम्फर्टेबल कपडे लागतात त्यांना, म्हणजे गाऊन हा कम्फर्टेबलच आहे, खूप जण घालतातच. तर नक्कीच तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल हे शॉर्ट मध्ये तर तुम्ही मागवू शकता. मला फार आवडलेत, त्यामुळे हा V-नेकचा गळा आहे आणि ह्याला अशी पफवाली बाही आहे आणि इथं असं डिझाईन आहे त्याला. ह्याला पण नॉड आहे मागून. तर फायनल मी हा लास्ट आहे, असे मला 5 मी ऑर्डर केले होते. हा पण खूप सुंदर आहे, म्हणजे बघा ना ह्याला किती मोठी झालर आहे, त्या झालरच्या इथं अशी लेस आहे. आणि प्लस हा बोटनेक आहे, बोटनेक म्हणजे फुल नेक आहे, इथून पूर्ण पॅक आहे. आणि अशी बाही आहे हाफ मध्ये, ह्याला अशी डिझाईन आहे. तर हा पण घातल्यावर एकदम छान सिंपल मध्ये युनिक दिसणार आहे. तर हे सगळे असे पार्सल मला रिसीव झालेत. आणि मी माझं तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे. तर हे कसे वाटले माझे प्रोडक्ट नक्कीच सांगा, म्हणजे मला फार आवडलेत, मला तर आवडलेत. तुम्हाला पण कसे वाटले, किंवा तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच लवकरात लवकर मी तुम्हाला हे नवीन पाहायला भेटणार आहे. तर मी आता ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. तर हा एक सेकंड ब्लाऊज आहे जो मी आरी वर्क केलाय. आणि ज्यांना कुणाला मी हे बघा मी ह्या पद्धतीने केलं. ह्याला खरं तर पफवाली स्लीव्ज होती, पण जे टेलर होते ते विसरून गेले पफवाली स्लीव्स करण्यासाठी आणि असा घोळ झालाय, नाही तर हा खूपच छान दिसला असता. ह्याला पफवाली स्लीव्ज होती इथून. तर हे असं फ्रंटचा गळा आहे आणि हे 2 बाही आहेत असे. आता आपण बॅक गळा पाहूया. तर हा असा बॅकचा गळा आहे, खूप सुंदर झालाय ब्लाऊज आणि मस्त वाटते. म्हणजे तुम्हाला तर कसा वाटतोय नक्कीच कमेंट मध्ये सांगा, मला फार आवडलाय. तुम्हाला पण कसा वाटतं. आणि ज्यांना कोणाला म्हणजे मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर आरी वर्कचं जे ओपन केले
तर मला भरपूर सारे DMs येतात त्यावरती. पण असं प्रॉब्लेम होतो की मला ॲक्च्युली टाईम नाही भेटत. त्यात पण मी टाईमातला टाईम काढून त्याच्यावरती DM चेक करत असते. तर मला ब्लाऊज रिलेटेड पण असतात, पण असेच सुद्धा व्यतिरिक्त असतात की फक्त बोलण्यासाठी नाही का. त्याच्याने काय होतं, मला काही समजत नाही, ते कामाचं राहतं बाजूला. असे भरपूर सारे म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही, मला एवढे DMs आलेत त्याच्यावरती. 50 मेसेजेस असतील फक्त. आणि मग सगळ्यांना ते कसं होईल, मला कामाचे जे मेसेज आहेत ते राहतील बाजूला आणि व्यतिरिक्त मेसेजला म्हणजे मी रिप्लाय दिलेत. काय काय आहेत कामाचे मेसेज ज्यांना मी रिप्लाय दिले. ह्याच्यामध्ये कसं होतं, मग मला टाइम नाही होणार आणि जे मला कामासाठी मेसेज आलेत ते बाजूला राहून जातील. तर प्लीज तुम्हाला खरंच जर करायचं असेल ना ब्लाऊज, तर तुम्ही मला प्लीज त्याच्यावरती मेसेज करा. म्हणजे मी रिक्वेस्ट करते. ॲक्च्युली मला थोडासा म्हणजे त्याचा त्रास पण होता असं समजा की, कारण की कसं होतं, आपण सगळ्यांना रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. आणि फक्त कामाचं असेल ना तर तुम्ही नक्कीच मला त्याच्यावरती मेसेज करा, किंवा अर्जंट काही असेल किंवा आरीवर्कचं असेल तर तुम्ही मला त्याच्यावरती DM करू शकता. मी त्याच्यावरती मेसेज पाहते, कारण की काही कामाचे असतील ते चुकू नये म्हणून. तर नक्कीच तुम्ही मला DM करा. आणि जर काही व्यतिरिक्त काही नसेल आणि असंच तुम्ही मला मेसेज करत असाल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मेसेज करा, माझं जे आहे ओरिजिनल त्याच्यावरती करा. तर कसा वाटला ब्लाऊज आणि कसे वाटले प्रोडक्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अजून नवनवीन कोणते ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जावं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील. तर चला, बाय बाय. बाय बाय.